परिस्थिती खूप गंभीर आहे. मामा आणि मामीच्या अंगावरून ट्रॅक्टर गेलाय. पूर्ण चेहऱ्याच्या अर्ध्या भागावरती 100 पेक्षा जास्त स्टिचेस होते आणि इतर शरीरावरती गंभीर जखमा झाल्या. छातीवरून आणि पायावरून ट्रॅक्टर गेल्यामुळे ना खूप मोठं शरीरात डॅमेज झालेलं आहे. हा व्हिडिओ सुरू करण्याआधी ना मी खूप वेळ कॅमेऱ्यासमोर फक्त शांत बसून होतो. कारण आहे ना नेमकं कुठून सुरू करायचं हेच मला समजत नव्हतं. मी नेहमी माझा ब्लॉग नमस्कार मित्रांनो किंवा हॅलो गाईज म्हणून व्हिडिओ सुरू करतो. पण आहे ना, आज मला ते काही योग्य वाटतच नव्हतं. कारण आजचा हा व्हिडिओ आहे ना एंटरटेनमेंटसाठी नाही आहे. हा व्हिडिओ आमच्या घरात जी घटना घडली आणि आमच्या घरावरती आलेलं जे संकट आहे त्याच्याबद्दलच आहे. आणि हे मी खूप म्हणजे मनात दाबून ठेवत होतो. पण मला असं वाटतंय की माझ्या यूट्यूब फॅमिलीला हे सगळं समजलं पाहिजे. कारण आमच्यासोबत काय काय गोष्टी घडल्या आहेत आणि एक सोशल मीडिया हे एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामुळे मी कुठेतरी मला न्याय मिळेल, आम्हाला आमच्या पूर्ण परिवाराला न्याय मिळेल असं समजतो. सो मी तुमच्या पुढे सांगतोय. आजचा व्हिडिओ हा आमच्या घरावर आलेला अशा संकटाबद्दल आहे ज्याने आम्हा सगळ्यांना आहे ना आतमधून तोडून टाकलं पूर्ण. बऱ्याच जणांना माहीत असेल की म्हणजे न्यूजमध्ये पण आलं, बरंच इंस्टाग्रामवरती पण व्हायरल झालं. आता जी 23 तारीख गेली शनिवार, तो दिवस आहे ना आमच्या आयुष्यात आम्ही कधीच विसरू शकत नाही. एका शेतीच्या वादातून अशी घटना घडली आमच्या घरावर की माझे मामा मामी आणि आमच्या एका नातेवाईकांवर ट्रॅक्टर अंगावर घेऊन घेण्यात आलं. माझे मामा मामी आणि आमच्या एका नातेवाईकांवर ट्रॅक्टर अंगावर घेऊन घेण्यात आलं. 2 महिलांना ट्रॅक्टर खाली चिरडण्यात आली आहे. वादग्रस्त जमिनीवर नांगरणी सुरू असताना जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलांच्या अंगावर ट्रॅक्टर घातण्यात आलाय. एका नातेवाईकांवर ट्रॅक्टर गेल्याचं आम्हाला समजलं आणि त्या एका फोन कॉल नंतर आमच्या घरातलं सगळंच वातावरण बदलून गेलं. मला आहे ना जेव्हा मावशीचा फोन आला तेव्हा तिचा आवाज पूर्ण थरथरत होता, अशी घाबरत होती खूप. ती रडत होती फोनवरती. नीट बोलूही शकत नव्हती. ती फक्त एवढंच म्हणाली, आकाश लवकर निघा, परिस्थिती खूप गंभीर आहे. मामा आणि मामीच्या अंगावरून ट्रॅक्टर गेलाय. सो त्या क्षणी ना माझ्या हातापायातली ताकदच गेली. पूर्ण असं अंग थरथर करायला लागलं. काय झालंय? किती लागलं असेल कोणाला? कोण कोणत्या अवस्थेत असेल? मला काहीच समजत नव्हतं. आम्ही ज्या अवस्थेत होतो तसंच नाशिकसाठी निघालो. आमची दोघांची अवस्था आहे ना एकदम अशी खराब झाली. प्रिया तर नुसती रडरडून हैराण झाली. मी त्या गडबडीत विशालला फोन केला आणि बोललो की माझ्यासोबत नाशिकला चल. कारण माझ्या डोक्यात इतके इतके विचार चालू होते ना की मला गाडी चालवणं इम्पॉसिबल झालं होतं. म्हणजे माझं अंग पूर्ण थरथरत होतं. आणि तिकडून कोमल आणि बॉबींना समजलं. विशालने सांगितलं असेल कदाचित. सो ते समजलं आणि मम्मी आणि विशाल आले आणि आम्हाला हायवे लागल्यावरती आहे ना कोमल आणि बॉबी घ्यायला आले. त्यांनी मग आमची गाडी तिथेच लावली हायवेला. कारण ते बोलले एकाच गाडीत जाऊ, तुम्ही टेन्शन घेऊ नका भाऊजी म्हणून. सो मग कोमल आणि ते सगळे माझ्यासोबत आले. आम्ही ज्या अवस्थेत होतो ना तसेच नाशिकसाठी निघालो. गाडीत पूर्ण शांतता होती. प्रत्येकजण फक्त देवाला प्रार्थना करत होता की मामा मामींची तब्येत नीट राहावं बस. साधारण 8-8:30च्या दरम्यान आम्ही हॉस्पिटलला पिंपळगावला पोहोचलो. तेव्हा मामींचं ऑपरेशन झालेलं होतं आणि मी त्यांना ज्या अवस्थेत पाहिलं ना ते दृश्य मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. कारण नेहमी हसत खेळत राहणारी ती माझी मामी आणि आज अशा अवस्थेत मी त्यांना बघितलं. म्हणजे तुम्हाला सांगतो पूर्ण चेहऱ्याच्या अर्ध्या भागावरती 100 पेक्षा जास्त स्टिचेस होते आणि इतर शरीरावरती गंभीर जखमा झाल्या. छातीवरून आणि पायावरून ट्रॅक्टर गेल्यामुळे ना खूप मोठं शरीरात डॅमेज झालेलं आहे. त्या अवस्थेत त्यांना पाहून आहे ना आमच्यापैकी कोणीही स्वतःला सांभाळू शकलं नाही. डॉक्टरांनी आम्हाला जास्त वेळ तिथं थांबू दिलं नाही. कारण पेशंटची सिरियस थोडीशी नाजूक होती. पण त्या काही सेकंदांनी सुद्धा आहे ना म्हणजे ते जेवढं आम्ही वेळ त्यांना भेटलो ते बघून आहे ना आमचं म्हणजे माझी तर हालतच खराब झाली होती. मग आहे ना मी मामाला शोधायला लागलो. मला वाटलं ते पण हॉस्पिटलमध्ये कुठेतरी ॲडमिट असतील. पण तिथं समजलं की मामा पोलीस स्टेशनमध्ये बसलेले. त्या क्षणी आहे ना मला म्हणजे शॉकच बसला की ज्या माणसाची पत्नी इतकी गंभीर अवस्थेत आहे, तो माणूस स्वतः जखमी, त्याच्या पण पायावरून ट्रॅक्टर गेलेला आणि अंगाला नांगर लागलेलं, अशा जखमी अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये बसून तो माझा मामा तक्रार देत होता. आम्ही लगेच आहे ना तिथून हॉस्पिटलपासून पोलीस स्टेशनला गेलो, जे की 5 मिनिटाच्याच अंतरावर होतं. मामाच्या अंगावर जखम होती. ट्रॅक्टरचा नांगर लागल्यामुळे त्यांना खूप त्रास होत होता. त्यांना नीट चालता येत नव्हतं. पण तरीही तिथे ते बसून FIR नोंदवण्याचा प्रयत्न करत होते. मामांनी सांगितलं की संध्याकाळपासून आहे ना ते तिथेच बसलेले आहेत
पण तक्रार लगेच घेतली जात नव्हती. आम्ही जे म्हणजे व्हिडिओ होते शेतात घडलेले ते व्हिडिओ दाखवले. त्यानंतर मग मामांना त्यांना सांगण्यात आलं की समोरच्यांकडूनही क्रॉस FIR होणार आहे. मी मामांना बोललो, तू आधी हॉस्पिटलला चल मामा, तुझी ट्रीटमेंट जास्त गरजेची आहे. तुला एवढं लागलंय आणि इथं बसून तुझं काही होणार नाही. पण ते फक्त आहे ना मामा एवढंच बोलले की पहिले ना मला तक्रार नोंदवून घेऊ दे. त्या क्षणी आहे ना मला खरंच असं जाणवलं की एक माणूस स्वतःचा त्रास विसरून फक्त न्याय मिळेल या आशेवर बसला होता. पण त्यानंतर जे घडलं ना त्याने आम्हाला आणखी हादरवून टाकलं. म्हणजे मामान त्यांच्या आणि बाकी परिवाराच्या म्हणण्यानुसार आहे ना आम्ही पोलिसांना वारंवार सांगत होतो की मामांची अवस्था ठीक नाही, त्यांना ट्रीटमेंटची खूप गरज आहे, अत्यंत गरज आहे. पण आहे ना आम्हाला सांगण्यात आलं की त्यांच्यावरही क्रॉस केस झाली आहे आणि मामान त्यांना तिथून घेऊन जाता येणार नाही. त्या रात्री जवळपास आहे ना 12-12:30च्या सुमारास आहे ना जखमी अवस्थेत पोलीस स्टेशनमध्येच बसून होते मामा. आणि तेव्हा त्यांचं मेडिकलला जाण्याची हे दिले, काय बोलतात, अटकपूर्व मेडिकलला जाण्याची त्यांना ऑर्डर केली की मेडिकल तपासणी करून घेऊ म्हणून. आता तुम्हीच बघा, एका बाजूला हॉस्पिटलमध्ये मामी म्हणजे त्यांची पत्नी गंभीर अवस्थेत होती आणि दुसऱ्या बाजूला तो मामा वेदना सहन करत होता पोलीस स्टेशनमध्ये बसून. म्हणजे रात्री उशिरा त्यांना ना मेडिकलसाठी नेण्यात आलं. आम्हाला वाटलं आता तरी त्यांना ॲडमिट करायला सांगितलं जाईल तिथल्या डॉक्टरांकडून, कारण त्यांना आधीपासून चेस्ट रिलेटेड हिस्ट्री आहे. त्यांचा ब्लड प्रेशरही तेव्हा खूप वाढलेला होता, 170-91 होता, इतका जास्ती होता. पण त्या रात्री ना आम्ही जे अनुभवलं त्यामुळे आम्ही पूर्ण हेल्पलेस झालो होतो. मला अजूनही आठवतं, आम्ही डॉक्टरांना विचारत होतो त्यांची पूर्ण कंडिशन रिपोर्टमध्ये मेन्शन होईल ना, त्यांचं BP इतकं हाय आलेलं आहे ते ॲटलिस्ट तुम्ही रिपोर्टमध्ये टाका. पण त्या परिस्थितीत आम्हाला खूप दुर्लक्षित असल्यासारखं वाटत होतं. म्हणजे त्या रात्री ना आम्ही फक्त एकच गोष्ट बघत होतो की जखमी माणसाला उपचार मिळतील का. पण नंतर आम्हाला समजलं की म्हणजे मामांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आणि ज्या माणसाची पत्नी, ज्या माणसाची बायको ICUमध्ये जीवनासाठी झुंज देत होती, तो माणूस त्या रात्री जेलमध्ये गेला. त्या क्षणी आहे ना खरंच डोकं सुन्न झालं. एका घरात एका बाजूला आई हॉस्पिटलमध्ये सिरियस कंडिशनमध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला वडील जेलमध्ये आहेत. त्यांना 2 मुली आहेत, एक लहान मुलगा आहे. त्या सलोनीला असं झालं की कोणाकडे बघू. म्हणजे त्यांच्या चेहऱ्याकडे जरी बघितलं ना की आतून पूर्ण आहे ना आपणच तुटून गेल्यासारखं होतं. सलोनी समोर प्रश्न होता की मम्मीकडे बघायचं की पप्पाकडे बघायचं, म्हणजे त्यांची जामीन करायची, त्यांच्या मागे धावपळ करायची. एका छोट्या मुलाला आहे ना अजून नीट समजतही नाही. त्यांचा जो मुलगा आहे त्याला काहीच समजलं नाही की घरात नेमकं चाललं काय. गेल्या काही दिवसात आहे ना आम्ही, म्हणजे आता ह्या 4-5 दिवसापासून आम्ही फक्त हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, कोर्ट आणि पेपरवर्क यांच्यामध्येच फिरत आहोत. यामध्ये मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सगळेच खूप जास्त थकलं. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, न्यूजमध्ये दाखवले गेले, लोकांनी त्यांची वेगवेगळी मतं मांडली, कोणी कोणाला दोष दिला, कोणी वेगवेगळे प्रश्न विचारले. वाद कोणाचा आहे, कोणाची जमीन आहे, हे सगळं बाजूला. पण एखाद्या व्यक्तीच्या जीवावर आलं, एखाद्याला मेडिकल ट्रीटमेंटची गरज आहे, त्यावेळेसही म्हणजे माणुसकीच्या नात्याने म्हणा किंवा त्या गोष्टीच्या नात्याने, म्हणजे ॲडमिट होणं, ट्रीटमेंट मिळणं गरजेचं नाही आहे का, हे फक्त तुम्ही मला सांगा. पण आहे ना त्या क्षणी नेमकं काय घडलं, तिथे काय परिस्थिती होती, हे तिथं उपस्थित असलेल्या लोकांना नक्कीच माहीत असेल. आणि मी खरं सांगतो की मी ह्या व्हिडिओमधून कोणावर आरोप करत नाही आहे, ना कोणाला दोषी ठरवते. कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे आणि आम्हाला अजूनही न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मी फक्त आमच्या कुटुंबाने गेल्या काही दिवसात काय अनुभवलं आहे ते तुमच्यासमोर मांडत आहे. आता फक्त एकच प्रार्थना आहे की माझ्या मामी लवकर बऱ्या व्हाव्यात, मामा लवकर घरी यावं आणि परत माहीत नाही हा परिवार परत पहिल्यासारखा होईल का नाही, आणि त्या छोट्या मुलांना ना पुन्हा त्यांचे आईवडील एकत्र पाहायला मिळावेत, बस हीच देवाकडे प्रार्थना.